रेती घाटाचे लिलाव न झाल्यामुळे अवैध रेती उत्खनन होत असल्याची ओरड जनतेत केली जात आहे। मागील काही दिवसांपासून सिंदेवाही चिमूर मार्गाने रेतीच्या ट्रकची वाहतूक केली जात आहे। पेंढरी गावाच्या समोर रेतीचा ट्रक आज सोमवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास रस्त्यावर फेल झाल्यामुळे जवळपास 4 ते 5 तास वाहतूक खोळंबली होती। यावेळी सिंदेवाही चिमूर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। या वाहतूक खोळंबळीमुळे आवागमन करणाऱ्या वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागला। सिंदेवाही चिमूर मार्गावर मोठ्या प्रमाणात रेतीच्या ट्रकची वाहतूक होत असून समोर नंबर प्लेट व मागे नंबर प्लेट नसलेले ट्रक मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे। याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड होत आहे। सोमवारी सकाळच्या सुमारास सिंदेवाहीवरून चिमूर मार्गाने जाणारा ट्रक पेंढरी कोकेवाडा गावासमोर रेतीचा ओव्हरलोड ट्रक फेल झाल्यामुळे आवागमन करणाऱ्या इतर वाहनांचा खोळंबा निर्माण झाला। त्यानंतर पूल बांधकाम सुरू असलेल्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने रस्ता तयार करण्यात आल्याने तब्बल 4 ते 5 तासानंतर वाहतूक व्यवस्था सुरू करण्यात आली। पूर्णपणे रेती भरलेले ट्रक झाकून वाहतूक करणाऱ्याचे ट्रक असल्याचे बिंग फुटले। मात्र ओव्हरलोड रेती परवानाधारक की अवैध होती हे कळू शकले नाही। याबाबत भ्रमणध्वनीद्वारे सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय चव्हाण यांना कारवाईबाबत विचारणा केली असता वाहतूक करणारा रेती वाहतूक ट्रक ऑनलाईन टीपी असून बिना नंबर प्लेट ट्रकची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगून ओव्हरलोड रेतीची कारवाईची कामे तहसीलदारांचे असल्याचे सांगितले। तर तहसीलदार संदीप आनमंद यांना भ्रमणध्वनीद्वारे कारवाईबाबत विचारणा केली असता या घटनेबाबत मला माहिती नसल्याचे बोलताना सांगितले।